नमस्कार. सणासुदीच्या दिवसात घरात एक सुगंध हमखास दरवळतो. तो सुगंध आहे खरपूस भाजलेल्या बेसणाचा आणि साजूक तुपाचा. हा सुगंध म्हणजे जणू काही उत्सवाची अधिकृत घोषणाच असते. गौरी गणपतीच्या फराळातला हा मान घरातल्या लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडता आणि परंपरेचा एक अविभाज्य घटक. तो म्हणजे बेसन लाडू. हा लाडू म्हणजे फक्त एक गोड पदार्थ नाही, तर आहे आपुलकीचं, भरभराटीचं आणि घरगुतीपणाचं प्रतीक, जे आपण गौरी आईच्या नैवेद्यासाठी श्रद्धेने तयार करतो. बेसन लाडू बनवणं ना ही एक कला आहे आणि या कलेचं हृदय आहे भाजणी. मंद आचेवर एका लईमध्ये बेसन आणि साजूक तुपाचं मिश्रण ढवळत राहावं लागतं. कच्च्या बेसनाचा पिवळा रंग हळूहळू कसा बदलतो बघा. तो सोनेरी होतो, मग तांबूस होतो आणि या रंगाच्या प्रवासासोबतच संपूर्ण घर एका दैवी सुगंधाने भरून जातं. हा नुसता सुगंध नाही, हा संकेत आहे की आपला नैवेद्य सिद्ध होतोय, आपलं समर्पण फळाला येतंय. या भाजणीला थोडा वेळ द्यावा लागतो, घाई करून चालत नाही. आई म्हणते, जितकं मन लावून आपण बेसन भाजलं तितकाच लाडू अमृततुल्य होतो. आणि हे अगदी खरं आहे. यात फक्त हात नाही, तर आपलं मनही गुंतलेलं असतं. हे भाजलेलं मिश्रण जेव्हा थंड होतं ना, तेव्हा त्यात मिसळली जाते वेलचीची जादू आणि पिठी साखरेचा गोडवा, जो या लाडवाचं व्यक्तिमत्व पूर्ण करतो. आणि मग येतो तो सर्वात जिव्हाळ्याचा क्षण. दोन हातांच्या ओंजळीत हा ठेवा घेऊन त्याला गोल आकार दिला जातो. प्रत्येक लाडू म्हणजे जणू काही एक शुभ आशीर्वादच, जो आपण देवासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी घडवतो. त्याचा तो दाणेदार स्पर्श आणि गोल आकार, यातच त्याची खरी ओळख आहे. हे लाडू म्हणजे चवीचा, परंपरेचा आणि श्रद्धेचा एक गोड मिलाफ. गणपती बाप्पाला तर हा लाडू प्रिय आहेतच आणि गौरी आई समोर ठेवलेला हा समृद्धीचा नैवेद्य घराला आशीर्वाद देऊन जातो. तुमच्या आठवणीतला सर्वात चविष्ट बेसन लाडू कोणी बरं बनवला होता, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हा सर्वांना या मंगलमय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.